आज मी तुमच्यासोबत मस्त कुरकुरीत आणि टेस्टी फक्त एक वाटी पोह्यापासून नाश्ता शेअर करणार आहे। बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला मात्र खूप भारी लागतो। मुलं तर हा नाश्ता खूप आवडीने खातात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपी पाहून घेऊ। तर मी इथं मध्यम आकाराची एक वाटी पोहे छान मस्त पाकडून साफ करून घेतले आहेत। आता हे पोहे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊयात। इथं पोहे मी मस्त मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत, एकदम बारीकसर। आता इथं कढाईमध्ये 2 चमचे तेल घालून घेत आहे। तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये चिमूटभर मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तेलात छान तडतडली की लगेचच तेलामध्ये आता आपण चिमूटभर जिरे घालून घेणार आहोत। सोबतच जिऱ्या मोहरीची छान फोडणी बसली की आता आपण बाकीच्या जिन्नस टाकून घेऊया। 5-6 हिरव्या मिरच्या बारीकसर कट करून घेतलेल्या आहेत। नंतर हिरवी मिरची टाकून घेतली। नंतर चिली फ्लेक्स टाकून घेतले। सोबतच 2 चमचे तीळ देखील टाकून घेतले। सोबतच आता मी इथं 8-10 कढीपत्ते देखील टाकून घेतले। थोडीशी कोथिंबीर टाकली। आता सर्व जिन्नस छान तेलामध्ये मिक्स करून घेतल्या आणि मस्त अशी फोडणी बसलेली आहे। आता आपण इथं मध्यम आकाराचा 1 ग्लास पाणी ओतून घेऊयात। पाणी ओतून घेतलं की लगेचच आता आपण गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि छान पाण्याला एक उकळी काढायची। आता सर्व जिन्नस टाकून घेतल्या। आता इथं आपण मीठ टाकून घेणार आहोत। तर इथं आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। तर मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं। नंतर आता इथं मध्यम आकाराचे मी 3 बटाटे साली काढून खिसणीने खिसून घेतलेले आहेत आणि जी आपली चहाला अद्रक खिसायची खिसणी असते ना, त्या खिसणीने इथे हे बटाटे खिसलेले आहेत। बटाटे खिसल्यानंतर स्वच्छ 3 पाण्याने धुतले आणि छान पिळून घेतलेले आहेत। आता बटाट्याचा सर्व किस इथं पाण्यात घालून घ्यायचा। पाण्यासोबत बटाट्याचा हा खिस मिक्स करून घ्यायचा आणि जे आता आपण पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून ठेवलेले होते ते पोहे इथं या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे। पोहे टाकून घेतल्यानंतर छान मस्त असं इथं हे बॅटर मध्यम गॅसवर शिजून घ्यायचं आणि चमच्याने हे बॅटर छान हलवतच राहायचं। छान जोपर्यंत हे बॅटर मनानेच कढाई सेपरेट करत नाही तोपर्यंत छान असंच आपल्याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर ते बुडाला चिटकून जाईल। आता जोपर्यंत आपलं नॉर्मल पीठ असतंय ना चपात्याचं वगैरे, जसं चपात्याला आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीने हे बॅटर मनाने तयार होतं, तोपर्यंत आपल्याला छान असं हे मिक्स करत राहायचं आहे। अगदी 5 मिनिटातच तुमचं हवं तसं बॅटर बनून तयार होतं। तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असं आपलं इथे हे बॅटर बनून तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला एका ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि हलकं थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण नॉर्मल या बॅटरला हाताने पश करू शकतो। म्हणजे जास्त गरम ठेवायचं नाही, कारण आपल्याला याचा नाश्ता बनवून घ्यायचा आहे। तर इथं मी एका छान ताटामध्ये बॅटर काढून घेतलं आणि हलकं थंड करून घेतलं। बॅटर थंड झालं की लगेचच मी याचे इथं नाश्ते बनवायला घेतले। नाश्ता म्हणजे काय, तर मी आज याचे बॉल्स बनवून घेणार आहे। तुम्हाला हवं तसं नाश्त्याला तुमच्या हिशोबाने आकार देऊ शकता। याचे वडे देखील बनवू शकता आणि छान मी इथं याचे बॉल्स तयार करून घेतले। बॉल्स जोपर्यंत तयार करत होते तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले होते। तेल आपलं इथं छान असं गरम झालेलं होतं, तर एक एक करून बॉल्स मी तेलामध्ये टाकून घेतले। गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान बॉल्स तळून घ्यायचे। तेल गरम करताना छान कडक तेल गरम करून घ्यायचं, म्हणजे मस्त खरपूस असे बॉल तळून होतात
या बॉल्सला कलर देखील खूप भारी येतो आणि खायला तर एकदम मस्त कुरकुरीत असे हे बॉल्स बनवून तयार होतात. बनवायला अगदी सोपे आहेत आणि ज्यावेळेस मुलं शाळेतून येताना त्यावेळेस त्यांना काहीतरी चटपटीत कुरकुरीत खायचं असतं किंवा लगेच म्हणतात दुकानावरचं द्या आणून काहीतरी. असा नाश्ता तुम्ही मुले शाळेतून आल्यावर किंवा तुमच्या संध्याकाळच्या 4-5च्या चहाच्या वेळेला बनवू शकता किंवा पाहुणे आले तर नवीन त्यांना काय खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. घरातल्या साध्या सरळ सोप्या सामानांनी हा नाश्ता बनवून तयार होतो. खायला देखील तेवढाच टेस्टी लागतो आणि बनवायची पद्धत तर तुम्ही पाहिलीच असेल किती सोपी आहे. एकदम अर्ध्या घंट्यात तुम्ही हा नाश्ता बनवून तयार करू शकता. आणि सध्या तर पावसाचे दिवस आहेत. पावसाच्या दिवसात तर वेगवेगळे प्रकारचे भजी आपल्याला खावावेसे वाटतातच. तर हा नाश्ता नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करूनच जा.